ते मी कसं सांगणार हो. हा पण अपघात झाला असेल बघा. एवढ्या खात्रीनं कसं काय सांगता गोपाळ नावाचे टेलर? हो तसं नाही म्हणजे आमच्या श्यामल वहिनी बघा की किती गरीब होत्या. कधी कोणाशी भांडायच्या नाही, तंटा नाही, आद्यात नाही, मध्यात नाही. कधी कोणाला एक शब्द उलटा बी बोलला नाही. मग त्यांचा खून कोण कशाला करेल ना. पण गोष्टी बघा ना, कल्पनेच्या बाहेरचं घडतं. म्हणजे तुमची वहिनी स्टँडवर उतरली आणि त्यांना अचानक वाटलं का आपण जंगलात जावं. काय झालं असेल बरं, त्यांना का वाटलं असेल आपण जंगलात जावं? असं वाटतं की काय असेल त्यांच्या मनात, काय विचार आला असेल त्यांच्या मनात की आपण जंगलात जाऊ, जंगलात जाऊ आपण. कोण कोण होतं त्यांच्यासोबत तिथे? काय माहित नाही हो. हे सगळं घडलं तेव्हा तुम्ही कुठं होतात गोपाळ नावाचे टेलर? मी कुठं असणार, साधा माणूस, दुकानातच होतो. तुमची वहिनी गायब आहे, तुमचा भाऊ तिला शोधतोय, सगळे चिंतेत आहेत. तुम्हाला त्याचं काहीच पडलेलं नाही का गोपाळ नावाचे टेलर? मला खरं तर जामकर साहेब खरंच काय माहिती नव्हतं. दुकानात होतो मी. आणि आमचा दादा कसा वागतो माझ्याशी माहिती आहे की तुम्हाला. सतत राग करतो माझा, मला काय बोलत नाही. सगळं गाव माझ्याकडनं मदत घेतं पण दादा कधीच नाही घेतलं. त्यामुळे हे जे काय सगळं झालं, वहिनी गायब आहेत, त्याची कल्पनाच नव्हती मला. खोटं खोटं, तुम्ही अजिबात खोटं बोलणार नाही. तुम्ही का बरं खोटं बोलाल? घरातली गोष्ट आहे, तुमच्या वहिनीबद्दल, कुटुंबाबद्दल खोटं का बोलाल? पण गोपाळ नावाचे टेलर गावात मुर्दे पडताय. व्हिडिओग्राफरचा मर्डर झाला, तुमच्या वहिनीचा, तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा मर्डर झाला. माधुरी तर काय कळत नाही. मॅक त्याची बायको, पत्ता लागत नाही या लोकांचा. पण सापडते. मी ते शोधून काढेल गोपाळ नावाचे टेलर. साफ करा. नाही, त्याला घाण लागली ती साफ करा. तुम्हाला काय वाटलं पुरावे साफ करा म्हणलो की काय? भेटू लवकर. सावध राहा, तुमच्याकडे येऊ शकतो गुन्हेगार. गंमत केली मी. मला कंपनीशी बोलावं लागेल. अहो साहेब, तुम्ही काय म्हातारीकडे लक्ष देऊ नका. अहो खून नाही, खरंच अपघातच झालेला आहे तो. नाही नाही, त्यांचं डेथ सर्टिफिकेट येऊ द्या, मग आपण बघू. अहो तुम्ही या म्हातारीचं कुठं ऐकताय? अहो 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 साहेब साहेब साहेब, म्हातारे तुला मध्ये मध्ये कोण बोलायला सांगतं का? अगं या घराच्या सुधाकरच्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून काही पैसे घरात येत होते, तुला बघवत नाही का हे? तुला थोबड बंद ठेवता येत नाही का? नाही येत. चोरीचा मामला हळूहळू बॉम्बला आपल्याला नाही तीच असलं जमत. आणि मी खरं तीच बोलती, काय अपघात बिपघात झालेला नाहीये. तिला आहे ना कोणीतरी जीव मारली. आणि तुम्ही आता तिच्या टाळूवरचं लोणी खाऊ नका. अगं या घराचा विचार कोणी करणारच नाही का? राहा ना तुम्ही दरिद्री. $50 लाख हे पैसे घरात आले की मग घर सोडतो. ही श्यामल माझ्या अशी गावी येईल असं वाटलं नव्हतं. ये बघ सुद्या, जे व्हायचं होतं ना ते होऊन गेलं. मसा ध्यानानं श्यामलच्या जाण्याचं वाईट वाटतंय. हे बघ, जेवढा त्रास तुला होतोय ना तेवढा मला बी होतोय की. सावरलं ना स्वतःला.
तुला बी सावरायला हवं, श्यामलचं जाणं स्वीकारायला हवं. आहे मी प्रयत्न करतोय पण मला वाटत नाही मला जमवावं लागल पोरा, जमवावं लागल. हे बघ, तिला पण वाटत असेल का तू स्वतःच्या भविष्याकडे ध्यान द्यावं, ऋतिककडे ध्यान द्यावं, ते येणाऱ्या इन्शुरन्सच्या 50 लाखाकडे ध्यान द्यावं. श्यामी सोबत काय झालं ना याच्याकडे फक्त मला आता लक्ष द्यायचंय. मग दे की र, दे ना, नाही कोण म्हणतंय. परीला येणाऱ्या पैशाकडे पण ध्यान दे. ते पैसे हात न गेले तर काय करणार आहेस बाबा, सांग ना मला. तुझा बाप सगळी जमीन वाडा त्या गोपाळच्या घशात घालायला बसलाय. आता ही येळ आहे की बोलायची. हीच आहे, हीच आहे. तुझ्या आणि ऋतिकच्या भविष्यासाठी पावलं उचलायची हीच योग्य आहे बाबा. हे बा मला सांग, ती जमीन विकून ती पैसा आला ना तर आपल्या वाटणीची जमीन तरी सोडून घेता येईल. मला सांग, तुझी नोकरी संपली की काय आहे तुझ्याकडं? ही जमीनच पोचणार आहे ना आपल्याला. आणि तुला तुझ्यासाठी नाही, ऋतिकच्या भविष्यासाठी तरी ही पावलं उचलायलाच लागतील. कळतंय का? हा, म्हणून त्या इन्शुरन्सच्या पैशाकडे बघावं लागल. बघ सावर स्वतःला.